प्रत्येक महिलेला वाटतं, की आपल्या पतीची खूप प्रगती झाली पाहिजे. कारण घरातला तो कर्ता पुरुष असतो आणि तोच जर व्यवस्थित नसेल, नोकरी-पाणी, व्यवसाय वगैरे म्हणा, त्या घराचं मग काय होतं, कल्याण होत नाही. सारखं मग घरामध्ये पैशाची चणचण होते. मग ज्याच्यामुळे भांडण, सगळ्या गोष्टी वाढतात. घरातलं वातावरण बिघडतं, मुलांची शिक्षणामध्ये प्रगती होत नाही, म्हणजे सगळंच बिघडून जातं. बघा, एक गोष्ट खराब असली तर किती प्रॉब्लेम होतो आणि तीच महत्त्वाची आहे. त्यामुळे आपल्या पतीची प्रगती होत नसेल, घरात एकही रुपया शिल्लक राहत नसेल, कष्टाला नशिबाची साथ मिळत नसेल, तर महिलांनी नक्की हा उपाय करून बघा. अतिशय सोपा आहे हा उपाय, कारण पतीची प्रगती होणं हे खरंच त्या घराचं कल्याण करण्यासारखी गोष्ट असते. म्हणून पतीची प्रगती झालीच पाहिजे आणि त्यासाठी बऱ्याच महिला झटत असतात. घरातील पतीची म्हणा किंवा घरातील मुलांची, मुलं मोठे आहेत, ते कमावतात, त्यांची सुद्धा प्रगती होत नसेल, तरीसुद्धा तुम्ही महिलांनी हा उपाय करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये सुख-समृद्धी, त्यानंतर शांती, वैभव हे नांदायला पाहिजे, असं प्रत्येक महिलांना वाटत असतं. तर सुख, शांती, वैभव नांदू देणारा असा 100% प्रभावी उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी फक्त आपल्याला एक सुपारी लागणार आहे. पूजेमध्ये आपण वापरतो ही सुपारी. ही सुपारी बघा घरात कधीही पडलेली, तुटलेली, कीड वगैरे लागलेली, जुनी वापरलेली अशी सुपारी घेऊ नका. देवाचं सामान मिळतं तिथून अगदी स्वस्त आपल्याला मिळते. एक सुपारी तुम्ही आणू शकतात. तर ती आपल्याला आणायची आहे. आता ही सुपारी आणल्यानंतर आपल्याला ती थोडीशी धुवून घ्यायची आहे, स्वच्छ करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला देवघरासमोर ठेवायची आहे. सकाळी करा शक्यतो, कारण सकाळचं वातावरण फ्रेश असतं अतिशय. तर त्यामुळे सकाळी-सकाळी केलं तर अतिशय चांगलं. या सुपारीवर नंतर आपल्याला हळद-कुंकू, अक्षता वाहून पूजा करायची आहे. सुपारीला दिवा अगरबत्तीने ओवाळायचा आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला जो मंत्र सांगते, तो म्हणायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. 21 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. बघा, हा भगवान विष्णूचा मंत्र आहे. जिथे भगवान विष्णूंची सेवा होते, तिथून माता लक्ष्मी कधीही जात नाही. बरोबर? त्यामुळे आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय 21 वेळेस जप करायचा आहे आणि त्यानंतर एका पांढऱ्या शुभ्र कपड्यामध्ये हे सुपारी बांधून ठेवायची आहे आणि ती आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती आतल्या साइडने डाव्या, उजव्या कुठेही चालेल, असं काही नाहीये, इथेच, तिथेच वगैरे. अतिशय तुम्ही छोटी आणली सुपारी आणि कपड्यामध्ये बांधली तरी चालेल. बघा, ही सुपारी बांधल्यानंतर तुम्हाला अचानक फरक सुद्धा जाणवेल, की काहीतरी गोष्टी चांगल्या घडतायत. सकारात्मकता घरामध्ये वाढतीये. घरात भांडणे, कटकटी कमी होतायत. कष्टाला नशिबाची साथ मिळतीये आणि पैसा घरामध्ये येतोय. धनाचे वेगवेगळे मार्ग खुले होतायत. म्हणजे बघा, तुम्हाला काहीतरी चांगली अपॉर्च्युनिटी येईल किंवा घरामध्ये तुम्हाला काहीतरी मनामध्ये चांगले विचार येतील, की ज्यामुळे तुम्ही पैसे कमावू शकाल. फक्त लक्षात असू द्या, की हा उपाय घरातल्या शक्यतो महिलांनीच करायचा आहे. अतिशय साधा सोपा उपाय आहे, पण 100% फलदायी असा उपाय आहे. बघा, अडचणी ज्या आहेत त्या कमी झाल्या, की आपोआपच त्या घराची प्रगती होत असते आणि हे उपाय अतिशय सोपे असतात. आणि तुम्ही ही सुपारी पौर्णिमेला काढून सांगितल्याप्रमाणे पूजा करून परत तुम्ही पांढऱ्या कपड्यात बांधू शकता. अशा प्रकारे उपाय आहे. बघा, इतका सोपा आहे, पण तो तितकाच लाभदायी सुद्धा आहे. करून बघा, 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर ही महत्त्वाची माहिती तुम्हाला आवडली असेल, तर चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.